आपल्यासोबत प्रकाश देवतडे आहेत। प्रकाश देवतडे कालपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे मातब्बर नेते होते, मात्र त्यांनी काल पक्षाचा त्याग केलेला आहे आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे। प्रकाशजी, निवडणूक जाहीर झाली, उमेदवार निश्चित झाले, घोडा मैदान सजला, मात्र तुम्ही अचानक पक्षाचा राजीनामा दिला। नाही, यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की माझी मागणी होती की ज्या सिद्धांतावरती काँग्रेस पक्ष आहे, सोशल इंजिनिअरिंगचं जे फॉर्म्युला त्यांनी ठेवलेला आहे, सर्व जाती धर्माला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे आणि तो मला त्या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये होताना दिसत नव्हतं। आणि सातत्याने जे आहे, मी ज्या समाजातून येतोय, बहुसंख्येने असलेला हा समाज आहे, तेली समाज, आणि त्याला डावलण्याचं काम राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व माननीय नानाभाऊ पटोले साहेबांच्या माध्यमातून सुरू होतं। आणि त्यावेळेस या ठिकाणी पूर्व विदर्भामध्ये त्यांना द्यायला, समाजाला प्रतिनिधित्व द्यायला त्यांचा जिल्हासुद्धा होता। त्या ठिकाणी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र होता, त्या ठिकाणी सुद्धा चांगले ते समाजाचे नेतृत्व त्या ठिकाणी होते, पण ते सुद्धा त्यांनी डावललेलं आहे। आणि चंद्रपूर जिल्हा होता, त्या ठिकाणी सुद्धा प्रतिनिधित्व करू शकले असते, देऊ शकले असते, पण तसं त्यांनी केलेलं नाही आहे। आणि सातत्याने मागील निवडणुकीतसुद्धा किंवा आताही आपण बघतो आहे तर काँग्रेस पक्षामध्ये जे आहे अकाउंटेबिलिटी जी आहे आता दिसायला लागली नाही। कार्यकर्ता म्हणून जो माणूस काम करतो, मी 10 वर्षे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे पक्षाचं, परंतु ज्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष 10 वर्ष असतो आणि त्याला पुढचं काय कार्यक्रम द्यायचं, त्या पक्षामध्ये जे आहे असा कुठलाही प्रोग्राम नसताना मी काम कसं करू शकतो, हा सर्वात मोठा मुद्दा आहे। तुमची मागणी फक्त चंद्रपूरमध्ये उमेदवार कोण असावा किंवा तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही तेवढ्यापुरती नाराजी नाही आहे, पूर्व विदर्भामध्ये तेली समाजाला प्रतिनिधित्व नाही मिळाला ही पण एक नाराजी आहे तुमची। ही सगळ्यात मोठी नाराजी आहे की पूर्व विदर्भात तेली समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे होतं। ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने वर्ध्यामध्ये रामदास तळस साहेबांना प्रतिनिधित्व करायला दिलं, त्याचप्रमाणे काँग्रेसच्याकडून मला अपेक्षा होती आणि त्या पक्षामध्ये, काँग्रेस पक्षामध्ये मी रिझल्ट दिलेला आहे। मी बाजार समित्या निवडून आणलेल्या आहे, माझ्याच नेतृत्वामध्ये 1 लोकसभेचे खासदार आणि 3 आमदार निवडून आलेले आहे। मग अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्ता म्हणून माझ्या भावना मी पक्षश्रेष्ठीकडे बोललेल्या होत्या, पण त्यावर त्यांनी कुठली दखल घेतलेली नाही। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या उदयपूर संमेलन झालं काँग्रेसचा, त्यामध्ये एक व्यक्ती एक पद म्हटलेला होता। तुम्ही एकाच पक्षामध्ये जिल्हाध्यक्षही तेच, आमदारही तेच, त्यांचा पुतण्याही जो आहे तो युवक काँग्रेसचा अध्यक्ष, त्यांचा भाऊही बँकेचा डायरेक्टर, त्यांच्या दुसरे बंधू नगर परिषदचे डायरेक्टर ते आमचे सुभाष भाऊ धोटे जिल्हाध्यक्ष आहे। तर हे कुठला न्याय आहे? सर ठीक आहे, आम्हाला नाही करायचं, पण बाकी कार्यकर्ते आहे ना पक्षामध्ये, म्हणजे सर्व तुमच्याच घरी पाहिजे असेल तर मग तुमचा जो फॉर्म्युला आहे काँग्रेसचा की भाई एक व्यक्ती एक पद द्यायचं आणि मोठमोठे संमेलनात तुम्ही या गोष्टी बोललेल्या आहे, तर हे कुठेच होताना दिसत नाही। माझ्यासारखे असे हजारो कार्यकर्ते आहेत जे खाजगीमध्ये मला बोलतात आहे, नेत्यांच्या पुढे कोणीच बोलत नाही त्या ठिकाणी जाऊन, आणि मी जिल्हाध्यक्ष म्हणून माझी नाळ त्या कार्यकर्त्यांशी जुडलेली आहे आणि ते मला बोलतात की सगळं परिवारमध्येच करायचं असेल तर बाकी सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं, त्यांच्याकरता कुठला मार्ग नाही आहे का? ही सगळी भावना पाहता मी अत्यंत व्यथित झालेलो होतो आणि मागच्या 3-4 दिवसामध्ये मी या संदर्भात माझी भूमिका जी आहे घ्यायचं मी ठरवलेलं होतं। आणि अनायसे त्या दिवशी आमचे डॉक्टर नामदेवराव संडी साहेब जे आहे त्या ठिकाणी ते सुद्धा व्यथित होते, तर आम्ही त्यांचं प्रवेशाच्या वेळेस मी आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष आपले बावनकुळे साहेब आणि आमचे आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब आणि आमचे बंटीभाऊ बांगडिया यांच्या सर्वांच्या सहकार्यातून जे आहे, मार्गदर्शनात जे आहे, मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घ्यायचं ठरवलं। आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये आज जे वातावरण आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना मान देण्याचं जो त्यांचं हे सगळं दिसतं आहे, त्याच्यावरून निश्चितच मला ते सांभाळून घेईल एवढी मला अपेक्षा आहे। तुम्ही म्हणालात की काँग्रेसमध्ये सोशल इंजिनिअरिंग दिसत नाही आणि नाना पटोले जे प्रदेशाध्यक्ष त्यांच्यावर तुम्ही गंभीर आरोप करताय की त्यांनी तेली समाजाला डावललं। एकाच जातीमध्ये अनेक उमेदवार देऊन बाकी इतर जातींना प्रतिनिधित्व नाही असं तुम्हाला पूर्व विदर्भातलं सगळं काँग्रेसचं उमेदवारीचं जे वाटप आहे ते पाहून वाटतं? निश्चितच त्या संदर्भातच मी राज्याचे जे प्रभारी आहे चैनी झाला साहेब त्यांनासुद्धा एक पत्र दिलं, खरगे साहेबांना या अगोदर पत्र दिलं की जवळजवळ तेली समाज या पूर्व विदर्भामध्ये 70 ते 75 लाख तेली समाज आहे। तो चंद्रपूर असो, भंडारा असो, त्याच्यानंतर नागपूर आहे, वर्धा आहे, या सर्व ठिकाणी, यवतमाळ आहे, अनेक ठिकाणी बहुसंख्येने हा समाज आहे। आणि अशा वेळेस जे आहे तुम्ही प्रतिनिधित्व द्या
जायला पाहिजे. या ठिकाणी आता शांताराम पोटदुखे साहेब माजी केंद्रीय मंत्री 4 टर्म राहिलेले आहे चंद्रपूरवरून. प्रमोद शेंडे साहेब आपले सभापती ते अनेक वर्ष राहिलेले आहे. तर मग आजच्या घडीला एवढा मोठा समाज व्यापलेला असताना आपण एकीकडे सोशल इंजिनिअरिंग म्हणायचं आणि दुसरीकडे जे आहे इंटेन्शनली जे आहे हेतू परस्पर जे आहे डावलण्याचं काम जे आहे नाना पटोलेंच्या माध्यमातून होतो आहे. तुम्ही चंद्रपूरच्या राजकारणामध्ये विजय वडेट्टीवार यांच्या जवळचे मानले जात होते. आता ज्या अर्थी विजय वडेट्टीवार किंवा त्यांच्या मुलीला उमेदवारी नाही मिळाली त्याच्यानंतर तुम्ही असा निर्णय घेतला असंही अनेक लोक म्हणतात. नाही, तसं नाही. काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारी मागायचा अधिकार प्रत्येकाला असते आणि ते मग भारतीय जनता पार्टी असो तिथेही एक प्रक्रिया असते प्रत्येक पक्षाची, राष्ट्रीय पक्षाची, प्रादेशिक पक्षाची. आणि त्या प्रक्रियेमध्ये मी सुद्धा उमेदवारी मागितली होती, त्याचबरोबर शिवानींनी सुद्धा उमेदवारी मागितली होती. आणि राहिलं आमचे आदरणीय विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेबांनी जे आहे ज्यावेळेस पक्षामध्ये मी जिल्हाध्यक्ष होतो तर ते मला ताकद देण्याचं काम त्यांनी केलेलंच आहे, ते मी नाकारू शकत नाही. आणि मी त्यांच्याही मार्गदर्शनामध्ये काँग्रेसला बळकटी देण्याचं काम केलेलंच आहे. विजय वडेट्टीवार सध्या नाराज आहे, काय माहिती तुमची? चंद्रपूरच्या पूर्ण निवडणुकीच्या अगदी उमेदवारी अर्ज जेव्हा प्रतिभा धानोरकर भरायला गेला तेव्हा न विजय वडेट्टीवार होते न शिवानी वडेट्टीवार त्या ठिकाणी उपस्थित होते. काय दिसतंय तुम्हाला चित्र? नाही, या संदर्भात मी एवढंच सांगेल की आदरणीय विजय भाऊ हे विरोधी पक्ष नेते आहे आणि ते मोठे नेते आहे आणि त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या आहे. आणि त्या जबाबदाऱ्या घेत असताना ते मला असं दिसलं की ते नागपूरला सुद्धा फॉर्म भरताना आदरणीय विकास भाऊंच्या कार्यक्रमात होते आणि त्यानंतर ते गडचिरोली त्यांचं कर्मभूमी आहे तर त्या ठिकाणी ते गेले आणि वेळेचा अभाव असू शकतो की त्यामुळे ते चंद्रपूरला आले नाही आहे असं मला वाटते. बाकी तर सगळं ते सांगू शकणार त्या संदर्भात. पण एवढं आहे की मला त्या दिवशी ते गडचिरोलीला नामांकनला होते. काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या प्रकाश देवतडे यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप आहे. सोशल इंजिनिअरिंगचा जो सूत्र आहे तो काँग्रेस कुठंतरी विसरलेली आहे आणि पूर्व विदर्भामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देताना तेली समाजाला हेतुपुरस्सर डावललं गेलं. गंभीर आरोप जे आहेत प्रकाश देवतडे पक्ष नेतृत्वावर करत आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.